मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटावं यासाठी जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि या ठिकाणी जरांगे पाटलांची काळजी करण्यासाठी राज्यभरातून मराठा समाज येत असतो। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा, देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जरांगे पाटलांना लिहून द्यावं, जरांगे पाटलांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून लिहून घ्यावं की ते आरक्षण देतील म्हणून। नाही, द्यायचा विषय तर त्यांनी शासनात सरकार त्यांचं आहे, त्यासाठी देण्याचा विषयच नाही। कारण लिहून त्यांनी द्यावं, हे लिहून दिल्यानंतर आरक्षण मिळावं ही आमची सर्व मराठा समाजाची मागणी आहे की ओबीसीमधून मनोज पाटलांनी जी मागणी केलेली आहे की सगळे सोयऱ्याचं आणि मराठा आरक्षणाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं हे त्यांनी द्यावं। कारण सत्तेमध्ये आहेत, त्यांना कोणाला लिहून घ्यायची गरज नाही। आज सत्तेत कोण बसलेला आहे, मुख्यमंत्री मंत्री कोण आहेत, कोणाच्या हातात कारभार आहे। गेल्या वेळेस अनेक पद्धतीचं आरक्षण दिलं, ते कॅन्सल कोण केलं, हे सर्व जबाबदारी ह्या सरकारची आहे। सरकार मराठा समाजासोबत खेळत आहे, हे आम्ही यापुढं खपून घेणार नाही। येणाऱ्या काळामध्ये त्यांना सर्व जाती धर्मांना घेऊन आम्ही ह्या सरकारला आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, मी या शब्दातून बोलतो। तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस असं म्हणालेत की जरांगे पाटलांनी शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून घ्यावं। हे सरळ सरळ या सत्तेवाल्याचा काय वेळ काढूपणा आहे। आरक्षण त्याला मुळात या सत्तेवाल्याला द्यायचं नाही, कारण की 13 महिन्यापासून आम्ही या मनोजदादा जरांगे पाटील आज 13 महिन्यापासून या आंदोलनाची मागणी सरकारला केली। 13 महिन्यामध्ये तुम्हाला कधी का वाटलं नाही का उद्धवकडे जायचं, पवारकडे जायचं, याच्याकडे जायचं? अरे तुम्ही उद्धव पवारकडे जायचा, तुम्ही सत्तेवर बसले ना। देवेंद्र फडणवीसांना आमची एवढीच विनंती आहे की आम्ही मराठा समाजानं तुमची 13 महिने वाट पाहिली, आमचा अंत पाहू नका। मराठ्याचा ज्याने अंत बघितला, जो मराठा जर एकदा जर पेटला सगळ्या बहुजन समाजाला एकत्र करून तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही थांबू देणार नाही। फक्त वेळ काढूपणा करायचं काम हे सरकारनं करू नये। आम्ही 13 महिने वाट बघितली, पहिले सुरू 2 महिने म्हणले 2 महिने दिले, 4 महिने म्हणले 4 महिने दिले, 6 महिने दिले 6 महिने दिले। आमच्या नोंदी सापडून सगळ्या गोष्टी असूनसुद्धा या मराठा समाजाला फक्त देवेंद्र फडणवीस एकमेव कारण, बाकी कोणीच नाही। मी डायरेक्ट सांगतो, एकमेव कारण देवेंद्र फडणवीस आणि दुसरा छगन भुजबळ। दादा म्हणले तसं या दोघांनाच फक्त मराठा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी लिहून दिलं पाहिजे का आमचं सरकार आलं तर आरक्षण देऊ? ऐकून घ्या, काहीच गरज नाही। उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सत्तेमध्ये नाहीत, बहुमत कोणाचं आहे? लहान लेकराला जरी विचारलं, पहिलीच्या लेकराला जरी विचारलं, आज सत्तेवर कोण बसलेला आहे का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत का? नाही। का शरद पवार मुख्यमंत्री आहेत का? नाही। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री कोण? सगळं पॉवर कोणाचे आहे? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस। मग देवेंद्र फडणवीसला काय गरज आहे उद्धव ठाकरेकडे जायचं, याच्याकडे जायचं? तुम्ही सरळ सरळ GR काढा। जसा तुम्ही मागच्या वेळेस 10% आरक्षण आम्ही काढू नका म्हणलो होतो, लोकसभेमध्ये तुम्ही 10% आरक्षण आम्हाला नको म्हणलो होतो। आमची मुळात मागणी ओबीसी होती आणि आम्हाला मुद्दाम फक्त तुम्ही 10% जे गांजर दाखवायचं ते काम केलं। मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणले नाही उद्धव ठाकरे लिहून घ्या, याच्याकडून घ्या? आता फक्त वेळ काढूपणा करून आपल्या मातीचे सरकारचे जे मातीचे खापर फडलेलं आहे हे कुठं ना कुठं बाजूण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। पण मराठा हा हुशार आहे, मराठा हा पहिला राजकीय आहे आणि आतापासून सगळे मराठा उभा असला तर सगळी सत्ता बदलू शकते, ही ताकद या बहुजनामध्ये आहे। त्याच्यामुळं मराठ्याच्या नादी लागू नका आणि आमच्या जे मागण्या होता, जे मनोजदादा पाटलाच्या जे रास्त मागण्या होता ओबीसी कोठ्यामधलं आम्हाला जे हक्काचं आमचं आरक्षण आहे ते आम्हाला द्यावा, एवढी तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो। मराठा आरक्षणासंदर्भात जी बैठक झाली, सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीतलं जे पत्र आहे त्याच्यावर शरद पवारांची सही हवी आहे असं फडणवीस म्हणाले। ते आता फडणवीस साहेबांचं कामच ते पहिल्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी कुठल्या ना कुठलं काड्या लावतच राहिले। सगळं जे आहे ते फक्त फडणवीस साहेबाकडेच आहे आणि आजपर्यंत जे 70 वर्षापासून जे मराठ्यांची जी फसवणूक चालली आहे ती कोणामुळे चालली आहे हे सगळ्याला माहिती आहे। आता शरद पवाराचं नाव घ्यायचं, हे घ्यायचं, सगळ्याला माहिती आहे ना काय झालं आहे। शरद पवारामुळेच सगळं काही झालेलं आहे म्हणून आज शरद पवार साहेबांनी लिहून द्यावं किंवा त्यांनी सही करावी, ही करावं म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला फसवणूक करायची आहे का परत? हे माहिती आहे ना मराठा समाजाला की शरद पवार साहेबांनी द्यायचं असतं तर तेव्हाच दिलं असतं म्हणून। पण आज सत्तेत कोण आहे? फडणवीस साहेब आहेत। मग देऊ कोण शकतं? फडणवीस साहेब दे। आज मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे साहेब। ते त्यांच्यावर ढकलणार, हे यांच्यावर ढकलणार। मग चाललं आहे कोण? इथं कोण फसतंय? मराठा समाज फसतोय। मग मराठा समाजाला जर आज न्यायाची गरज आहे, न्याय दिला पाहिजे, तर कोण देऊ शकतं? फक्त कोण देऊ शकतं? फडणवीस साहेब देऊ शकतात। सगळे सूत्र कोणाच्या हातात आहे? फडणवीस साहेबाच्या हातात आहे। उगा कोलाकोली करू नये, त्यांनी सरळ मराठा आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे। शरद पवार 4 वेळेस मुख्यमंत्री झाले पण मराठा आरक्षण दिलं नाही, फडणवीस आले त्यांनी आरक्षण दिलं असं फडणवीस म्हणाले। साहेब, शरद पवार साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी आरक्षण दिलं नाही आणि फडणवीस साहेबांनी दिलं, पण ते आता कुठं आहे? त्यांनी दिलं पण त्याच्यामध्ये पायखुटी घालून ठेवली। मराठा समाजाला जे पाहिजे
ते दिलं नाही. त्याच्यामध्ये कायद्याच्या तरतुदीनुसार आडपाय त्याच्यामध्ये घालून ठेवले. मग का आमच्या मराठा समाजाच्या मुलांच्या युवकांच्या आत्महत्या झाल्यात? जर तुम्ही आरक्षण दिलं असतं तर या समाजातील युवक यांनी आत्महत्या केल्या नसतात. त्यांनी त्या दिलेल्या आरक्षणाचा फायदा घेत कुठंतरी नोकरी वर्गामध्ये गेले असते, कुठंतरी सरकारी नोकरीमध्ये लागले असते. परंतु तुम्ही म्हणताय दिलं, परंतु ते त्या युवकांना भेटलं नाही, मराठा समाजाला भेटलेलं नाही. त्यामध्ये कुठंतरी आडकाठी टाकलेली आहे आणि त्यामुळे त्या समाजाला फायदा झालेला नाही. शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस आरक्षण मराठा समाजाला दिलं नाही. फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांनी आरक्षण दिलं. काय सांगा? हे बघा, गेल्या 40 वर्षापासून सत्तेमध्ये शरद पवारचा कारोबार होता. जेव्हा त्यांनी मराठा समाजासाठी कुठल्याही हिताच्या गोष्टी त्यांनी शेतकऱ्याच्या कुठल्याही असो त्यांच्या कार्यकाळात केले नाहीत. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठलं तरी एक वेळेस आम्हाला मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, कोण्यातरी पद्धतीनं ते टिकवता आलं नाही. त्या समितीचे अध्यक्ष आमच्या नांदेड जिल्ह्याचे अशोकराव चव्हाण साहेब होते. तेव्हा त्यांनी कुठंतरी कमी पडले का, फडणवीस साहेबांची खेळी होती का, हे काही आम्हाला त्यातलं राजकारण माहीत नाही. परंतु जे आम्हाला आरक्षण दिलं होतं ते टिकायचं आरक्षण आम्हाला पाहिजे. ते न्याय द्यावं त्यांनी मराठा समाजाला, आणि टिकलेलं आरक्षण आम्हाला दिलं तर आमच्या समाजामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं प्रोग्रेस होईल, शिक्षणाला आम्हाला वाव मिळेल. त्यामुळे मी म्हणतो की 100% करायचं. फडणवीस साहेबांनी मागच्या काळामध्ये मराठा समाजाला काही ना काही आरक्षण दिलंच होतं. पण ते फडणवीस साहेबाचं हे सरकार गेल्याच्या नंतर जे उद्धव ठाकरेचं सरकार आलं, मुख्यमंत्री झाले, त्यांना आरक्षण टिकवता आलं नाही. तर ते जर आरक्षण त्यांनी जर टिकवले असते तर आज मराठा समाजाला ही वेळ आली नसती. काय तर हे सर्व या मराठा समाजाला वेठीस धरण्याचं काम आणि मराठा समाजाचं आरक्षण पूर्ण काढून घेण्याचं काम एकमेव शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेब ह्या दोघांचं आहे. यावेळेस BJP सरकारने ह्या काँग्रेस सरकारला, राष्ट्रवादी सरकारला ज्यावेळेस बोलवलं होतं बैठकीसाठी, तर त्यांची पुण्याची त्या ठिकाणी गैरहजर होती. का होती? तर त्या ठिकाणी त्यांना का नाही आले? फक्त त्यांना टीका करायची आहे या सरकारवरती, किंवा ह्या सरकारने आरक्षण देत नाही आहे. मग अरे बाबा, तुम्हाला द्यायचं आहे ना, मग तुम्ही पण या बैठकीला. बोलावलं ना, तुम्ही बैठकीला यायचे होतात, तुमच्या सह्या करायच्या होतात ना त्या पत्रावरती. बुवा आम्हाला मराठा समाजाला OBC मधून आरक्षण देण्यासाठी आमची काही हरकत नाही. मग त्या ठिकाणी त्यांनी सह्या द्यायला पाहिजे होती. मग त्यांनी का नाही दिले? फक्त यांना या समाजाविषयी प्रत्येक सरकारने एक वैयक्तिक त्यांनी समाज पकडून ह्या फक्त राजकारण करत आहेत. त्यांनी फक्त राजकारणाच्या पोळ्या भाजून घेण्याचं काम करत आहेत, बाकी काही नाही. नक्कीच मराठा समाजाच्या आपण या तीव्र भावना बघू शकतो. कॅमेरामन पप्पू महावरकरसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरराष्ट्रीय जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.